इकडे आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल करण्यात आलाय। मुख्यमंत्री, वित्तमंत्री, महसूल मंत्री, आरोग्य मंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच आधी आपत्ती व्यवस्थापन समितीत समावेश होता। मात्र नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंसाठी आता नियम बदलण्यात आलाय। आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत ती संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री याचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्वी एकच मुख्यमंत्री होते, आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। इकडे आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल करण्यात आलाय। मुख्यमंत्री, वित्तमंत्री, महसूल मंत्री, आरोग्य मंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचाच आधी आपत्ती व्यवस्थापन समितीत समावेश होता। मात्र नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंसाठी आता नियम बदलण्यात आलाय। आपत्ती व्यवस्थापनामध्ये त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत ती संख्या 10 पर्यंत मर्यादित आहे आणि त्यामध्ये मग आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री याचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे। पूर्वी एकच मुख्यमंत्री होते, आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेब आणि माननीय दादा यांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे।